शेतकऱ्यांना एक महिना झाला, पंचनामे देखील स्लो सुरू आहेत असा आरोप विरोधकांकडनं केला जातो। सरकारकडनं अद्यापही संपूर्ण मदत जी आहे ती शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली नाही। या आजच्या दिवशी तरी जाहीर होणार का? खरं तर विरोधकांनी आरोप करताना तर्कसंगत आरोप केला पाहिजे। अवकाळी पाऊस किंवा शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात पंचनामे सुरू झाल्यावर मदत करण्याचा जो कालावधी आहे तो त्यांच्या राज्यात काय होता, प्रशासकीय कालावधीच्या संदर्भामध्ये जर तर्कसंगत मागणी केली तर मी समजू शकतो। साधारणतः गेले 15 ते 17 वर्ष असा प्रसंग जेव्हा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये संकटाचा येतो तेव्हा मदत करण्याची एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेमध्ये काही कालावधी लागतो। सरकारची भूमिका स्पष्ट आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी एकदा नव्हे अनेकदा स्पष्टता आणली। माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा दोघांनीही जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या संकटात मदत करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट भाव व्यक्त करत सांगितलं की काहीही होऊ द्या, कितीही राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येऊ द्या, पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। जिथं पीक विमा जात नसेल त्या ठिकाणी सुद्धा सरकार स्वतः मदत करण्यासाठी पुढे येईल। या अगोदरही आपण बघितलं जे कधी काँग्रेसच्या राज्यात कधीच झालं नव्हतं। मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये 14 जिल्ह्यात आपण BPLचं कार्ड असो नसो आपण 900 कोटी रुपयाचं धान्य हे त्यांना देण्याचा संकल्प केला, निर्णय केला आणि आत्ताही या संकल्पामध्ये आपण धान्याच्या ऐवजी थेट पैसे देण्याचा निर्णय आपण केला। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जात नव्हतं। हेच नानासाहेब पटोले तेव्हा आमच्या विधानसभेत आम्ही जेव्हा मागणी करायचो की धान उत्पादक शेतकऱ्यांना उद्धवजींच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारने बोनस द्यावा, बोनस देत नव्हतं। मागच्या वर्षी आमच्या सरकारने बोनस दिला। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय संवेदनशील आहोत। हे कशाला अशा पद्धतीने स्वतः विरोध करताना कोणताही तर्कसंगत विरोध करत नाही। आपण त्यांना विचारा बरं एकदा की तुमचं सरकार असताना जेव्हा असे प्रसंग आले तर किती दिवसात मदत केली, मग खरं तर मग चर्चा होऊ शकेल। पण माहीत असून मुद्दाम शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात भाव निर्माण व्हावा या दृष्टीने असा प्रयत्न करणं यांनाही भविष्यातही या कारणांनी झटका पडणार म्हणजे पडणारच। खरं तर कांदा निर्यात बंदीवरचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे। खरं तर आज शरद पवार नाशिकमध्ये चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहे आणि कांदा निर्यात बंदीच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार देखील पुकारणार आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नासंदर्भात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेण्याची शक्यता आहे। काय सांगता? निश्चितपणे कांद्याच्या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका केंद्र सरकारकडे मांडण्याच्या दृष्टीने निर्णय केला आहे। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कांदा निर्यातीवर बंदी आणल्यावर शेतकऱ्यांचा होणारं नुकसान आणि या संदर्भात योग्य निर्णय करेल। पण याचंही राजकारण खरं तर सर्वात जास्त आत्महत्या या माननीय शरद पवारजी कृषी मंत्री असताना झाल्या आहेत। आता मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात रस्त्यावर येऊन मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसारखी पुन्हा आपली अवस्था होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत। पण त्यांच्या प्रयत्नाला कदापि यश येणार नाही। कांद्याच्या प्रश्नावर जरी ते राजकारण करत असतील खरं तर मग या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी का मग वेळ मागितला नाही? व्यक्तिगत कामासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेता येते, क्रिकेटच्या प्रश्नासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेटीचा वेळ मागता येते, मग कांद्याच्या प्रश्नासाठी का नाही मागितला? यातलं सर्व दडून आहे। खरं तर महायुतीमध्ये या सगळ्या कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नाच्या संदर्भात श्रेयवादाची रस्सीखेचची लढाई पाहायला मिळते का? कारण की काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेचच तातडीने वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतात आणि आज पुन्हा अजित पवार जाऊन वाणिज्य मंत्र्यांची भेट घेणार आहेत। खरं तर रस्सीखेचचा प्रश्न काय, समजा सर्वांनी प्रयत्न केला, उद्या मीही पियुष गोयल साहेबांना फोन करेन, म्हणजे काय रस्सीखेच आहे का? सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे, यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही। मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करायचा। शेवटी जेव्हा पियुष गोयल साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते फोन करतील त्याची गंभीरता लक्षात येते। रस्सीखेच असण्याचा प्रश्नच नाही। आमच्या तिघांमध्येही एकवाक्यता आहे।
सर खरं तर नवाब मलिक यांना महायुतीमध्ये न घेण्याच्या संदर्भातलं जे पत्र आहे ते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिलेलं आहे. परंतु आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा या सगळ्या संदर्भातचा दुटप्पीपणा कुठेतरी बाहेर येऊ नये. नाही, कशाचा दुटप्पीपणा? शेवटी भूमिका आहे पक्षाची भूमिका व्यक्त करण्यासाठी देवेंद्रजींनी हे पत्र माननीय अजितदादांना लिहिलं की आम्ही इतर गोष्टीच्या संदर्भामध्ये आमची जी तात्विक भूमिका आहे की देशद्रोहाची केस ज्यांच्यावर आहे ते निर्दोष होईपर्यंत तुम्ही तुमच्यासोबत बसवू नका, महायुतीत घेऊ नका. ही भूमिका आहे. दुटप्पीपणा कशाचा आहे? परंतु सुप्रिया सुळे तिथेच म्हणतात की फक्त आरोप लागल्यामुळे तो व्यक्ती दोषी ठरत नाहीये, त्यांना दोषी अजून ठरवलेलं गेलेलं नाही. गुन्हा कोणता आहे? हो, गुन्ह्यामध्ये सुद्धा इंडियन पिनल कोडमध्ये काही गुन्ह्याचे प्रकार आहेत की नाही? असं आपण अंधेर नोकरी चौपट राजा टकासेर बाजी टकासेर खाजा असं थोडी करता येतं. गुन्ह्यामध्ये सुद्धा काही छोटा गुन्हा अंदोगनाचा गुन्हा नाही आहे. बॉम्बस्फोटाच्या आरोपीची जमीन आणि तीही अतिशय अल्प दरात घेतली हा आरोप आहे. मग इक्बाल मिर्ची हे देखील मुंबई बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार होते आणि त्यांचा देखील 450 कोटींची संपत्ती जी आहे ती प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्चींसोबत घेतलेली आहे. त्या संदर्भात ईडीने देखील कारवाई केली आहे. कधी अटक झाली? प्रफुल्ल पटेलांना अटक झाली? प्रफुल्ल मला सामान्य ज्ञान कदाचित माझं कमी असेल. संपत्ती जप्त केली ईडीने. असं आहे, संपत्ती कुठेही जप्त होत नाही. संपत्तीवर जेव्हा टाच येते तेव्हा फक्त तुम्ही त्याचा म्हणजे उपभोग घेऊ शकता, फक्त ती विकू शकत नाही जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही. प्रफुल्लभाईंना अटक झाली हे मी तुमच्या माध्यमातूनच म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांकडून ऐकतो आहे. अजून माहीत नाही विरोधी पक्षाला सांगून केली असेल तर. अहो, इथं अटक झाली, केस आहे. तुम्ही राजकारणासाठी याच्यातला फरक तर समजून घ्या. हा फरक समजण्याची क्षमता फक्त सत्तेसाठी खुर्चीसाठी तुष्टीकरणासाठी आणि काहीही करा योच खुर्ची पाहिजे या भावनेने जर तुम्ही राजकारण करत असाल आणि जनतेच्या मनामध्ये अशा पद्धतीनं धुकं निर्माण करण्याचं काम करत असाल, मग प्रफुल्लभाईच्या संदर्भामध्ये तुमचे तर काय जवळचे होते. मग तेव्हा तर तुमच्या तोंडून कधी निघालं नाही. आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही तोंडून काढतो की नाही घ्यायचं. तुम्ही का नाही सांगितलं? आणि आता मात्र अशा पद्धतीचं राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करता. जनतेने यांचा नकाब टराटरा फाडले पाहिजे. खरं तर उद्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग काँग्रेसचे नेते हे युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला संपूर्ण संबोधित करणार आहे. खरं तर 0 माइल्स ठिकाणी सभा होणार आहे आणि 3 बडे नेते संबोधित करणार आहे. अधिवेशनावरती धडक मोर्चा देखील आहे. नाही, दिग्विजय सिंग म्हणजे मध्य प्रदेशचे. अरे वा, ते जिथं जिथं जातात तिथं सोबत पराभव घेऊन जातात. आता ते शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांसोबत जाणार असेल